मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चेटक्याचं जंगल। लेखक JS झोमटे। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। मित्रांनो, चेटक्याचं जंगल हे एक अशा प्रकारचं भयानक जंगल आहे ज्या जंगलात विविध प्रकारच्या भूतांचा वास आहे आणि त्यासोबतच जो कोणी मनुष्य चेटक्याच्या जंगलाची अमावस्येच्या दिवशी वेस ओलांडून जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही। साधं त्याचं मडं सुद्धा। वेळ रात्रीची 8:30। आद्यात सोसायटी। आकाशात मिट्ट काळोख पसरला होता। ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता। जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी हे तो भासवून देत होता। अमावस्या असल्याने अंधाराने पूर्णतः काजळ फासलं होतं। प्रकाश नसणाऱ्या जागेला जणू त्या घट्ट मिठी मारत काजळी रूप दिलं होतं। शहरातील रस्त्यांवर मोकळी हिंडणारी कुत्री मांजर आज गळा फाडून रडत विवळत होती। काळ्या रंगाचे ते ढग धोक्याची जाणीव करून देत होते। बाजूलाच एक 20 मजली मोठी बिल्डिंग दिसून येत होती। मोठ्या गेट बाजूला एक वॉचमन साध्या प्लास्टिकच्या खुर्चीत बसला होता। निळा शर्ट, काळी पॅन्ट असा त्याचा पेहराव होता। राहून राहून तो आपले टपोरे लाल डोळे घेऊन एका सायकोसारखा आजूबाजूला पाहत होता। त्याच बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर 103 मध्ये। अपर्णा, अगं झालं की नाही? किती उशीर? विजय म्हणाला। विजयने आपल्या घड्याळाकडे व एकदा त्या बंद दरवाजाकडे पाहिलं। अरे आले ना, थांब ना जरा, पायी जातोय का आपण? त्या बंद दरवाजा मागून एक स्त्रीचा आवाज आला। तसं थोडं वाकडं तिकडं तोंड करत व मान हलवत विजय बाजूलाच असलेल्या आपल्या घरातल्या सोफ्यावर बसला। काही वेळानेच आवाज होत दार उघडलं गेलं। गोल गोरापान सुंदर चेहरा, त्यावर छान अशी मेकअप, लाल रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोठं मंगळसूत्र व काही बाई मोठमोठे दागिने होते। तिला पाहताच विजयचा त्रासिक भाव जागीच बदलला। तोंड मोठे करतच तो अपर्णाकडे पाहू लागला। त्याच्या अशा पाहण्याने मात्र अपर्णा लाजली गेली। गालावर एक लाली उमटत ती विजयकडे गालात हसत पाहू लागली। मित्र हो, अपर्णा विजय देशमुख। काही महिन्यांअगोदरच दोघांचं लग्न झालं होतं। अरेंज मॅरेज होतं। तरी सुद्धा दोघांचं मन जुळून त्यातून एक प्रेमाची पालवी फुटली होती। नात्याला नवरूप दिशा मिळाली होती। विजय हा गावचा होता। शहरातल्या मोठ्या कंपनीत कामाला असल्याने तो शहरात राहायचा आपल्या फ्लॅटमध्ये। त्याच्या जोडीला आता अपर्णा सुद्धा होती। गावातच लग्न करून तो तिला शहरात आपल्या सोबत राहण्यासाठी घेऊन आला होता। आता सुद्धा ते एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी पुन्हा गावाला चालले होते। प्रवास पूर्णतः 6 तासांचा होता। 3-3.5 तासांचा प्रवास एका जंगलातून सुरू होणार होता। त्या जंगलाचं नाव प्रसिद्ध होतं चेटक्याचं जंगल। भूताकेतांच्या नावाखाली जंगल अक्षरशः बदनाम होतं। अर्ध्या तासातच विजय व अपर्णा सामान वगैरे आपल्या 4-चाकी गाडीच्या डिक्कीत ठेवत प्रवासाला निघाले। शहरी हायवेची ट्रॅफिक पार करत शहरी वर्दळीपासून विजयची कार एकदाची जंगलाच्या हायवेला लागली। गरमीचे दिवस असल्याने विजयने गाडीची AC ऑन केली होती। थंड अशी हवा अंगाला झोंबत होती। 2 हेडलाईटचा प्रकाश त्या जंगलातल्या हायवेवर दूर दूरपर्यंत जात होता। विजयने आपल्या गाडीचा 4था गिअर शिफ्ट करत 80-90च्या वेगाने पळवायला सुरुवात केली। का तर हायवेवर काही मोजक्याच गाड्या पुढून येत होत्या। गाणं लावून विजय गाडी पुढे पाहत वेगाने पळवत होता। बाजूलाच अपर्णा आपल्या भयकथा लिहिण्यास व्यस्त होती। भयकथा वाचण्याची, लिहिण्याची तिला खूप आवड होती। भयकथा वाचण्याचं, लिहिण्याचं तिला खूप वेड होतं। अपर्णा, काय ग, काय टॉपिक आहे मग तुझ्या भयकथेचा ह्या वेळेस? विजय पुढे तर कधी अपर्णाकडे पाहत म्हणाला। चेटकीन,
अपर्णा इतकेच म्हणाली. तिच्या या वाक्यावर विजय थोडे वेगळेच भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला, काय चेटकीन, मस्त आहे ना. मी खूप दिवसापासूनच विचार करत होते ह्या स्टोरीचा, पण घरातल्या कामामुळे वेळ नव्हता मिळत आणि आज फ्री आहे तर म्हटलं लिहून घेते. अपर्णा विजयकडे हसतच पाहत म्हणाली. अपर्णा, तुला माहितीये का? जय पुढे पाहतच म्हणाला. काय हो, बोला ना, अपर्णा म्हणाली. अपर्णा, पुढे जाऊन 15 मिनिटांनी एक जंगल सुरू होतो. हा जंगल चेटक्याचं जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. एक खूप मोठी दंतकथा सांगितली जाते ह्यावर. विजय पुन्हा पुढे पाहतच म्हणाला. वाव, इंटरेस्टिंग, सांगा ना प्लीज मला मग. अपर्णा आपल्या आग्रहाखातर म्हणाली. नको, मी असं ऐकलंय की त्याचं नाव त्याची हद्द म्हणजेच पुढच्या लागणाऱ्या ह्या जंगलात घेत नाहीत. विजय अपर्णाकडे तर कधी पुढे पाहत गंभीरतेने म्हणाला. अहो, असं काही नसतं बरं. मी एक भयकथा लेखक आहे. हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात पहा. तुम्ही सांगा ना मला. अपर्णा आपली बाजू मांडत म्हणाली. तिला एक उत्कंठा लागून राहिली होती ते सत्य ऐकून घेण्याची. विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं. हळूच आपल्या गाडीचा एक 5वा गिअर चढवत गाडी 90 वरून 120ची गतिवर्धक वेग पकडत धावू लागली. हवा त्या काचेच्या खिडक्यांवर आदळत होती. हेडलाईटचा प्रकाश जसजसा पुढे सरकत होता, पुढे येणारी झाडं त्याच वेगाने पाठीमागे अंधारात गुडूप होत जात होती. झाडांची सुकून वाळून पडलेली पानं त्या गाडीच्या वेगाने थोडीफार वर ओढली जात होती. ठीक आहे, सांगतो, ऐक. विजयने लावलेला तो रेडिओ बंद केला. अपर्णाने सुद्धा आपला मोबाईल बाजूलाच ठेवून दिला व उत्सुकतेने आपले कान विजयच्या दिशेने पाहत टवकारले. तसं विजयने एक सुस्कारा सोडला व तो पुढे सांगू लागला. विजयची 4 चाकी गाडी भरधाव वेगाने त्या जंगलाच्या हायवेवरून जात होती. बाजूच्या सीटवर अपर्णा आणि ड्रायव्हर सीटवर विजय बसला होता. विजयने हलकेच एकावर एक गिअर कमी करत गाडीचा वेग धीमे करण्यास सुरुवात केली. पुढे रस्त्यावर एक चहाचा स्टॉल दिसून येत होता. थोडा वेळ थांबून चहा घ्यावं असं त्याच्या मनात आलं. पुढच्या प्रवासाला पोट रिकामं नको म्हणून गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून एका दरवाजामधून विजय व दुसऱ्या बाजूने अपर्णा उतरली. पुढे एक छोटीशी चहाची टपरी दिसून येत होती. त्यात एक माणूस उभा होता. पुढे एका लाकडी टेबलावर स्टोव व त्यावर मोठी गोल टोपशी होती. प्रवाशांना बसण्यासाठी बाजूलाच एक टेबल आणि 2 खुर्च्या मांडल्या होत्या. त्याच एका खुर्चीत अपर्णा बसली. चहावाल्याला 2 कटिंग सांगून विजय पुन्हा अपर्णाकडे आला व बाजूलाच खुर्चीत बसला. तसा अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली. अहो, आता तरी सांगा ना, तुम्ही काय सांगणार होतात? अपर्णा उत्सुकतेपोटी पुन्हा म्हणाली. काय सांगणार होतो? विजयने न समजल्यासारखा म्हणाला. अहो, तेच मगाशी गाडीमध्ये सांगणार होतात. अपर्णा म्हणाली. अच्छा, ते होय. छे. विजय पुढे काही बोलणार की तोच एक आवाज आला. चहा घ्या पोरांनो. तो टपरीवाला पुढे आपल्या हातात 2 गरम वाफाळलेले चहाचे काचेचे ग्लास घेऊन येत म्हणाला. काका, बिस्किट नाही आहेत का? विजय त्या चहावाल्याला म्हणाला. आहेत की पोरांनो, असं प्रेमाने म्हणतच जाऊन त्या चहावाल्याने 2 बिस्किटचे पाकिट आणून टेबलवर ठेवले. काय पोरांनो, नवीन लग्न झाले वाटतं? तो चहावाला अपर्णा व विजयकडे पाहत म्हणाला. हो, नवीनच लग्न झालंय काका. उद्या हिच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, तर गावाला निघालोय. विजय चहाचा एक झुरका घेत म्हणाला. असं होय? तो चहावाला म्हणाला. अहो काका, या अगोदर कोणी या टपरीवर होतं का चहा बनवायला? होय पोरा, माझा बाप होता. होता म्हणजे? विजय प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला. आता 3 दिवसा अगोदरच वारला बघा. तो चहावाला आपल्या काळजावर दगड ठेवून म्हणाला. कसं काय झालं हो काका हे? विजय त्या चहावाल्याकडे पाहत म्हणाला. आजारी होते पोरा, वय बी झालतं नवं. चला सोडा ते पोरांनो, देवाच्या पुढं कोणाचा इलाज नाही. आज नाही उद्या सगळ्यांची येळ ठरलीच आहे पोरांनो. तो चहावाला असं म्हणतच पुन्हा आपल्या टपरीत निघून गेला. काही वेळाने चहा पिल्यावर पैसे देऊन विजय अपर्णा आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघणार होते की तोच पाठीमागून त्या चहावाल्याने त्या दोघांना एक आवाज दिला. एक लक्षात ठेवा, काय बी झालं तरी आता पुढच्या वाटेला थांबू नका. तेव्हा आज आमुष आहे फिरतो.
आज तो त्याच्या हद्दीत. तो चहावाला गंभीरपणे आपल्या बारीक नजरेने दोघांकडे पाहत म्हणाला, का हो काका, असं काय आहे पुढे? अपर्णा म्हणाली, नाही नाही पोरी, त्याचं नाव नाही घेत कोणी आमुषाला. त्याला ऐकू जातो. त्याची हात इथूनच सुरू होईल. आता 100-150 मीटरवर गाडी सांभाळून चालवा बाबांनो. तो चहावाला म्हणाला. त्याचं ते गूढ बोलणं अपर्णाला अतिशय उत्कंठामय, उत्सुकता वाढवणारं वाटत होतं. एक भयकथा लेखकाला अजून काय हवं? पण तिने सुद्धा जास्ती काही विचारलं नाही. तिच्या प्रश्नांची उत्तर विजय देणार होता. विजयने हळूच एक सिगारेट बाहेर काढली व काडीपेटी ओढून शिलगावली. गाडीची चावी फिरवून गाडी चालू केली. एक खिडकी खालीच होती. विजयने हळूच पहिला गिअर टाकला व गाडी 20च्या स्पीडने हायवेवरून धावू लागली. आहो, मी एक बोलू का? अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली. हो बोला ना. विजयने अर्धी सिगारेट बाहेर फेकून दिली व काच बटन दाबत वर केली व पुन्हा गाडीचा एक दुसरा गिअर चढवला. मला सांगा ना त्या चेटक्याची स्टोरी. अपर्णा पुन्हा म्हणाली. ए वेडे, ती काही स्टोरी नाहीये. ती एक सत्यकथा आहे, समजलं? आणि आता त्याचं जंगल सुरू होईल. ते बघ पुढे स्पीड ब्रेकर दिसतोय तिथून. असं म्हणतच विजयने गिअर पुन्हा कमी केलं. अपर्णाने पुढे पाहिलं. खरंच पुढे एक स्पीड ब्रेकर होता व रस्त्याच्या बाजूला एक फळा लावला होता निळ्या रंगाचा, ज्यावर लिहिलं होतं, चेटक्याचं जंगल प्रारंभ. विजयच्या 4चाकी गाडीने स्पीड ब्रेकरवरून जात चेटक्याच्या जंगलाची हद्द ओलांडली. हात ओलांडताच गाडी मागचा काळोख अजूनच काजळी फासल्यासारखा काळाकुट्ट झाला. अपर्णाने एक वेळ गाडीच्या काचेच्या खिडकीमधून आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. दूर दूरपर्यंत घनदाट झाडे पसरली होती. रातकिड्यांचा भेसूर आवाज वातावरणात जणू भयपद्य संगीत गात होता. एका भयकथेच्या लेखकाचं उत्सुक, उत्कंठा वाढवणारं वातावरण होतं हे, जे पाहून अपर्णा भलतीच खुश झाली होती. आहो, आज इतका काळोख का पडलाय? कारच्या खिडकीमधून बाहेर पाहत असताना अपर्णा म्हणाली. विजयने पुन्हा गाडीचा दुसरा गिअर चढवला व तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण आज अमावस्या आहे आपू. आहो, हे तर विसरलेच मी. अपर्णा विजयकडे हलकेच हसून पाहत म्हणाली. अपर्णाच्या ह्या प्रतिक्रियेवर कसलेही उत्तर न देता विजयने सुद्धा फक्त तिच्याकडे पाहत एक मंद हास्य केलं. आहो, मला आता तरी तुम्ही त्या चिटक्याची स्टोरी सांगा ना प्लीज. अपर्णाच्या या प्रतिक्रियेवर विजय पुढे पाहतच म्हणाला. बरं, ठीक आहे, ऐक. अपर्णाला तर हे ऐकून खूपच आनंद झाला. तिचा आनंद गगनाला भिडला होता हे तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच समजून येत होतं. विजयने पुन्हा तिसरा गिअर शिफ्ट केला. गाडी पळवायला सुरुवात केली. चेटक्याचं ते भयानक जंगल पूर्णतः सुनसान होतं. त्या जंगलातून ह्या दोघांचा जीवघेणा प्रवास सुरू झालेला. विजयने आता चौथा गिअर शिफ्ट केला. गाडीने 80चा वेग घेत पळण्यास सुरुवात केली. अपर्णा, तू घाबरणार नशील तरच सांगतो आम्ही. विजय अपर्णाला पाहत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर अपर्णा थोडं हसून म्हणाली. आहो, मी एक लेखक आहे भयकथेची, आणि मला भीती नाही वाटत बरं का. तुम्हाला सांगायचं नसेल तर जाऊ द्या. केव्हापासून सांगा म्हणते मी. अपर्णा थोडं रागावून म्हणाली. तिचा हा राग उसना होता, एक प्रकारे फसवा. तिला असं रागावलेलं पाहून विजय तिच्याकडे पाहत म्हणाला. अगं आपू, तू रागावू नकोस ना यार, मी सांगतो. बरं ऐक. तसं अपर्णाने मनमुराद हसून विजयकडे पाहिलं. ती हे नाटक करत आहे हे त्याला पूर्णतः ठाऊक होतं. 100 वर्षा पहिल्याची गोष्ट आहे. ह्या जंगलात एक छोटंसं गाव वसलेलं होतं. विजयने ड्राईव्ह करत पुढे पाहत बोलायला सुरुवात केली. गाव जेमतेम 20-25 लोक असतील इतकंच होतं. सर्व गावकरी बांधव मिळून मिसळून राहायचे. त्या काळी गावात एके रात्री एक गावकऱ्याची मुलगी, जिचं नाव छकू होतं, ती रात्रीचं आकस्मिकरित्या गायब झाली. काय? असं अचानक कसं काय गायब झाली छकू? अपर्णा मध्येच मोठ्याने ओरडतच म्हणाली. तिच्या या वाक्यावर अजय म्हणाला. अगं तेच तर सांगतोय ना मी, तू मध्येच बोलू नकोस बरं, नाहीतर मी सांगणार नाही हा. अजय थोडं चिडूनच म्हणाला. तसं अपर्णाने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं.
जंगलाच्या हायवेवरून रस्त्यावरचा पालापाचोळा उडवत गाडी वेगाने पुढे निघून गेली की तोच बाजूला एका झाडावर सडलेल्या हाताचा काळा कुट्ट पंजा, ज्याला मोठमोठी धारधार नखं होती, तो अमानवीय पंजा झाडाला चिटकल्यासारखा दिसून आला. रात्रीचे 11:30 झालेले. चेटक्याच्या जंगलातला जीवघेणा प्रवास सुरू झाला होता. हेडलाईटच्या प्रकाशात गाडी वेगाने रस्ता कापत निघालेली. घरच्यांना भेटण्याची एक आपुलकीची आस मनाला लागून राहिली होती, परंतु नियतीने आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले होते ह्यापासून ते दोघे पूर्णतः अनभिज्ञ होते. अपर्णा आपल्या तोंडावर बोट ठेवून एका लहान मुलासारखी गप्प बसली होती. पुढे काय घडलं ह्याची उत्सुकता तिच्या सुद्धा मनात हुरहुर माजवत होती. विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं. अपर्णाचं हे असं वागणं त्याला खूप आवडायचं. लव्ह मॅरेज नसलं तरी सुद्धा तो तिच्या गोड स्वभावाने आणखीनच जवळजवळ खेचला जात होता. एक वेळ विजय तिच्या या अशा वागण्यावर नेहमीप्रमाणे दिलखुलास हसला. अपर्णा सुद्धा त्याला असं हसताना पाहून खुदकन हसली. काही वेळाने अपर्णाकडे पाहून विजय म्हणाला, ऐकायचंय पुढे? त्याच्या वाक्यावर अपर्णा हसून म्हणाली, हो ऐकायचंय, करा लवकर सुरुवात. सांगतो हा, पण एका अटीवर. विजय पुढे पाहत म्हणाला, कोणती अट? अपर्णा न समजल्यासारखी म्हणाली, हेच की मी बोलता वेळेस मध्ये बिलकुल बडबडायचं नाहीस. विजय अपर्णाकडे पाहत म्हणाला, हो मंजूर. अपर्णा विजयकडे पाहत म्हणाली, तर कुठे होतो मी? विजय अपर्णाकडे पाहत म्हणाला, छकूचं अपहरण. अपर्णा इतकेच म्हणाली, बरं ठीक आहे ऐक. विजय म्हणाला व त्याने ते रहस्य सांगण्यास सुरुवात केली जे त्या दोघांचं अंत ठरणार होतं. 100 वर्षांअगोदर 20 ते 25 लोकवस्ती असलेल्या त्या गावात छकीच्या अपहरणाची वार्ता रात्री वाऱ्यासारखी पसरायला वेळ लागली नाही. छकीच्या झोपडीबाहेर लोक जमा होऊ लागली. छकीच्या आईने पोरीच्या आठवणीने हंबरडा फोडलेला. तिच्या बाजूलाच बसलेल्या 2-3 बायका तिला धीर देत होत्या. काही वेळाने जमावात चर्चा सुरू झाली. 7-8 लोक मिळून छकीला शोधण्यासाठी जंगलात जायचं असं ठरलं गेलं. उजेडासाठी मशाली टिटव्या तांबडा प्रकाश फेकत पेटू लागल्या. जंगलात काही संकट ओढवलाच तर हातात शस्त्र म्हणून काठ्या व कमरेला एक धारधार कोयता लावलेला होता. हातभर 7-8 लोक ती रात्रीच्या भयान अंधारात छकीला शोधण्यासाठी रवाना झाली. रात्रीचं ते जंगलाचं भयान रूप मनात धडकी भरवत होतं. अधूनमधून जंगलात रानटी श्वापदांचे आवाज कानावर पडले जायचे. अशातच एक गावकरी म्हणाला, बाळ्या, आज आमुष आहे असं वाटतेले का? बाळ्या हा छकीचा बाप मित्रांनो. त्या गावकऱ्याच्या वाक्यावर बाळ्याने एक वेळ आकाशात पाहिलं, कारण वर चंद्र दिसून येत नव्हता. होय चांगो, खरं आहे तुझं. बाळ्या छकीचा बाप त्या गावकऱ्याला म्हणाला, ज्याचं नाव चांगो होतं. अरे बाळ्या, मग तुला काही विचित्र नाही वाटत होय? चांगो आपल्या पुढे चालत जाणाऱ्या बाळ्याकडे पाहत म्हणाला. तसं एक वेळ बाळ्या आपल्या जागेवरच थांबला व त्याने चांगोकडे पाहिलं आणि म्हणाला, बळी. बाळ्या इतकं म्हणाला खरा, परंतु पाठीमागे सर्वांच्यात कुजबूज सुरू झाली. होय बाळ्या, तसे बी आपण मसनात पाहिले होय छकीला शोधून. चांगो बाळ्याकडे पाहत म्हणाला. त्याचं हे बोलणं सर्वांना पटलं होतं. होय की चांगो, खरं आहे तुझं. मग चला लेको, वळवा आपला मोर्चा मसनात. होय होय म्हणतच सर्वांनी आपलं मत एक केलं व मशाली टिटव्या घेऊन गावकऱ्यांनी मसनाची वाट धरली. अमावस्येची रात्र होती. त्यातल्या त्या स्मशानात जायचं म्हटल्यावर 1-2 गावकरी भीतीने घाबरले होते. चांगोच्या संशयाने बाजी मारली. खरंच इकडे स्मशानात एक भगत कवट्या, लिंबू, हळद, कुंकू, बुक्का, अग्नी हवनकुंड पेटून बसला होता. बाजूलाच त्या भक्ताने बेशुद्ध करून सरळ प्रेतासारखी छकीला झोपवली होती. डोळे बंद करून तो मानवाला न समजण्यासारखे मंत्र उच्चारत होता. काही वेळाने त्याने आपले डोळे हलकेच उघडले. खाली एक मोठा धारधार सुरा ठेवला होता. तो त्याने आपल्या हातात घेतला व उठून उभा राहिला. हलके छकीजवळ चालत येत तो छकीजवळ खाली बसला. खाली बसून त्याने छकीचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं व त्या धारधार सुऱ्याने
त्या छकीचे केस कापण्यास सुरुवात केली. छकीचे कापलेले केस घेऊन तो पुन्हा आपल्या जागेवर परतला. ज्या हातात केस होते तो हात आपल्या कपाळावर गच्च मूठ आवळून त्याने पुन्हा काही मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तसे ते केस हिरव्या रंगाने चमकू लागले. ते चमकणारे केस त्याने त्या पेटत्या हवनकुंडात फेकले. त्या सरशी एक अद्भुत दृश्य घडलं. त्या तांबड्या आगीचा रंग काही क्षणापुरता का असेना हिरवट रंगात परावर्तित झालेला. त्या बदलणाऱ्या दृश्याला पाहताच त्या भक्ताच्या चेहऱ्यावर क्रूर असं हसू उमटलं. एक पाशवी हास्य. थोड्याच तो हिरवट रंग जाऊन पुन्हा त्या हवनकुंडात तांबडा प्रकाश दिसू लागला व त्या हवनकुंडामधून एक भरडा असा आवाज आला, ए भक्त्या, काप तिचं शिर, भोग चढव, भोग दे, काप, रगत, कवळं मांस. अतिशय क्रूर व किन्नरी असा हसू आणत ते सैतान गरजलं, ज्याला ना कसले आकार होते ना कसली काया होती. देईन देईन तुला तुझा भोग, पण मला काय देशील तू? काय देशील मला? तो भगत सुद्धा आपल्या मोठ्या आवाजातच म्हणाला, ज्यात एक जरब होती. बोल, काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला भक्त्या? पुन्हा हवनकुंडामधून तो आवाज आला. त्या आवाजाचरशी तो भगत म्हणाला, सैतानी ताकद, अमरत्व आणि कलियुग हवंय मला. बोल, देशील? दिलं समज भक्त्या, दिलं. आता तो भोग दे मला. कच्चं मांस खाऊ दे, ताजं रगत पिऊ दे. अतिशय भयानक असा तो आवाज आला, ज्यात एक आदेश होता. छकीच्या शरीराकडे ती हवनकुंडातील आग राहून राहून भडकत तिच्या दिशेने जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. चेहऱ्यावर आसुरी हास्य घेत त्या भक्ताने आपले पाऊल छकीच्या दिशेने वाढवायला सुरुवात केली. एका हातात सुरा घेत त्याने दुसऱ्या हातात छकीची मान पकडली व काही कळायच्या आत अलगद तो सुरा तिच्या मानेवरून फिरवला. पाण्याचा फवारा उडावं तसं रक्त उडू लागलं, जे थेट त्या हवनकुंडात जात होतं. जणू तो सैतान ते रक्त प्राशन करत आहे. अचानक त्या हवनकुंडात छकीचं शरीर खेचून आत नाहीसं झालं. हे सर्व दृश्य पाहून तो भगत खिदळत हसत होता, पण त्याचं ते हसू काही क्षणात बदलून गेलं. छकीचा बाप बाळ्या आपल्या लेकीला त्या हवनकुंडात जाताना पाहून मोठ्यानेच ओरडला. आवाज ऐकून ती 7-8 गावकरी सुद्धा बाळ्याजवळ धावूनच आली व रागारागातच येऊन गावातल्या 7-8 लोकांनी भक्त्याला चांगला चोप द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात सुद्धा त्या गावकऱ्यांचं मन भरलं नाही. कमरेला लावलेला कोयता काढत त्या सर्वांनी त्या भक्ताच्या हातापायांवर वार करण्यास सुरुवात केली व त्या शरीराचे तुकडे त्याच प्रकारे हवनकुंडात फेकून दिले. काही दिवसांनी ज्या भक्ताला त्या 7-8 लोकांनी मारलं होतं ती माणसं अचानक अमावस्येच्या रात्रीच एक एक करत गायब झाली, कायमची. भीतीपोटी गावातल्या लोकांनी हे गाव सोडलं व दुसरीकडे राहू लागले. तो भगत कोण होता, कोठून आला, हे गावातल्या कोणालाही माहिती नव्हतं. ते एक रहस्यच राहिलं. त्या भक्ताला पुढे जाऊन या लोकांनी एक नाव दिलं होतं, चेटक्या, आणि त्याच नावाने पुढे हे जंगल सुद्धा ओळखलं जाऊ लागलं, चेटक्याचं जंगल. मग अपर्णा, कशी वाटली स्टोरी? असं म्हणतच विजयने अपर्णाकडे पाहिलं, पण त्या सीटवर आता कोणीही नव्हतं. अपर्णा, 1-2 वेळा पुढच्या मिररमध्ये पाठीमागे पाहत सुद्धा विजयने हाक दिली, पण व्यर्थ. शेवटी विजयने आपली 4 चाकी रस्त्याच्या आडबाजूला थांबवली व कारचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. पूर्ण जंगलात अंधार पसरला होता. चेटक्याच्या जंगलात विजय एकटाच त्या रस्त्यावर उभा राहून अपर्णाला हाका देत होता. अपर्णा, यार बस झालं ना आता. हे बघ, मला भीती वाटते. हां, तू प्लीज बाहेर ये ना. कितीही मस्करी पुरे आता. चल पाहू, घरचे वाट पाहत असतील. विजय आता रडकुंडीला आलेला. पूर्ण रस्त्यावर त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं. दूरदूरपर्यंत स्मशान शांतता पसरली होती. त्यातच हे जंगल विचित्र अशा कारणाने बदनाम होतं. आता विजयच्या मनात तेच विचार येत जाऊ लागले. त्यातच तो लहान मुलासारखा रडू लागला. अपर्णा, मला भीती वाटते. चल ना ग अपर्णा, ए अपर्णा. हुंदके देतच विजय अपर्णाला ओरडून हाका मारत होता. रस्त्याच्या आडबाजूला असलेल्या एका झाडावर बसलेला तो घुबड मगाचपासून हे दृश्य एखाद्या चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाप्रमाणे पाहत होता.
की तोच विजयला एक आवाज येतो, विजय. हा आवाज खूपच लहान व अशक्त असा होता, तरी सुद्धा विजयने आपले कान टवकारले व पुन्हा तो आवाज आला. या आवाजासोबतच एक हसू सुद्धा बोनस म्हणून आलं होतं, मृत्यूचा बोनस, जे विजय ऐकू शकला नाही. अपर्णा, कुठे आहेस तू? हे बघ पुरे हा आता तुझा मस्तीपणा. चल पाहू, उशीर होतोय आपल्याला. घरचे वाट पाहत असतील. विजयला वाटलं की तो आवाज आपल्या प्रिय पत्नीचा आहे, आपल्या आपूचा आहे. पण विजय एक गोष्ट विसरला, तो म्हणजे त्या आवाजाचा प्रकार. एक सामान्य मनुष्याचा आवाज तो बिलकुल नव्हता. एक खोट, नकली आवाज होता तो, ज्यातला फरक तो विजय प्रेमापोटी समजू शकला नाही. विजय, मी इथे आहे, झाडामागे. ये पाहू इकडे, ये लवकर ये. अतिशय भयानक असा आवाज होता तो, परंतु विजय तर संमोहित झाला होता ना. त्याला त्या आवाजातला फरक कसा कळणार मित्रांनो? ज्या दिशेहून आवाज येत होता त्या दिशेने हलके हलके पाऊल टाकत विजय निघाला. आपण काय करतोय, कुठे जातोय ह्याबद्दल त्याला काहीच ठाऊक नव्हतं. काही वेळ असंच काट्याकुट्यातून चालत जात तो एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आला. वडाच्या झाडाखाली त्याला अपर्णा पाठमोरी उभी दिसली. तिच्या चारी बाजूने अनैसर्गिक धुकं पसरलं होतं. अपर्णा, अगं इथे काय करतेस? चल पाहू, उशीर होतोय आपल्याला. विजय पाठमोऱ्या उभ्या अपर्णाला म्हणाला, पण तिचं प्रतिउत्तर काही केल्या आलं नाही. तसं तो पुढे सरसावला व विजयने आपला हात वाढवत अपर्णाच्या खांद्यावर ठेवला व लगेच एक झटका बसावा तसं काढून सुद्धा घेतला, का तर तिचं शरीर एखाद्या मेलेल्या, जीव नसलेल्या प्रेतासारखं थंड पडलं होतं. अपर्णा, तुझं शरीर इतकं थंड का पडलंय? विजयची बोबडीच वळली होती. घाबरतच एका बोबड्या मनुष्यासारखा तो उच्चार करत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर पाठमोऱ्या अपर्णाने हलकेच आपला एक हात त्या वडाच्या झाडावर केला, जणू ती वर पाहण्यास खुणावत होती. तसा हळूच विजयने एक वेळ अपर्णाकडे पाहिलं व त्याने वडाच्या दिशेने वर पाहण्यास सुरुवात केली. जसं विजय वर बघतो त्या क्षणी त्याला एक जीवघेणा हादरा बसतो. भीतीने बोबडी वळली जाते. हातपाय जागीच गोठले जातात. मेंदू बधीर होतो. डोळे खोबणीतून बाहेर येतील इतके मोठे होतात. वर झाडाच्या फांदीवर अपर्णाचं प्रेत फास लावून लटकलेलं असतं. डोळे मोठे वटारलेले, जीभ बाहेर आलेली. एकटक ते निर्जीव प्रेत विजयकडे पाहत असतं की तोच अचानक विजयच्या मनात भीतीने गोळा येतो. जसं विजय पुढे त्या आकृतीकडे पाहतो त्या क्षणी ती अभद्र आकृती विजयकडे पाहत त्याच्या अंगावर एक काळ झडप घेते. उरते ती फक्त विजयची शेवटची रहस्यमयी किंकाळी. मग येताय ना अमावस्येला चेटक्याच्या जंगलात, नक्की या बर का. तो वाट पाहतोय नव्या सावजाची. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या